धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणेचे विशेष स्क्रीनिंग ठाण्यात. धर्मवीर 2 मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाचे विशेष स्क्रीनिंग शुक्रवारी ठाण्यातील विवियाना मॉल येथील चित्रपटगृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी उपस्थित राहून चित्रपटाच्या संपूर्ण टीमला एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या. धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाल्यापासून लोकांना या चित्रपटाचा दुसरा भाग कधी पाहायला मिळणार याबाबत उत्सुकता होती. त्यामुळे धर्मवीर 2 मधून गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी केलेले कार्य पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केल्याचे शिंदे यांनी सांगितले. दिघे साहेबांनी संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम केले. कोण कुठल्या जातीचा धर्माचा आहे हे न पाहता त्यांच्या अडचणी आपल्या मानून त्याच्या मदतीला धावून गेले. कार्यकर्त्याला कायम आपलं मानून त्याला बळ दिले. त्यांचं आयुष्य पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर आणताना आनंद होत असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार रवींद्र फाटक, भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले आणि निर्माते मंगेश देसाई, दिग्दर्शक प्रवीण तरडे, अभिनेते प्रसाद ओक, क्षितिज दाते, अभिजित खांडकेकर, अशोक शिंदे, श्वेता शिंदे, महेश लिमये व सिनेमातील सर्व कलाकार आणि शिवसेनेचे ठाण्यातील सर्व पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. आणि आज ठाण्यामध्ये होणाऱ्या शुभारंभाला मी खूप खूप शुभेच्छा देतो. सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आज सर्वच आनंद दिघे साहेबांवर प्रेम करणारी मंडळी इकडे आहे, त्यांचं मनापासून स्वागत करतो. मंगेश देसाई यांचंही मनापासून अभिनंदन करतो. माझी भूमिका करणारे क्षितिज दाते त्यांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि बाकी सर्व कलाकारांचं मनापासून अभिनंदन. खरं म्हणजे हा सिनेमा जो आहे हा धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जीवनावर, त्यांचं आयुष्यावर आणि कार्यकर्तृत्वावर हा धर्मवीर साहेब आणि त्यांच्या टीमने तयार केला. प्रवीण तरडे त्यांचे मनापासून प्रमोशनसाठी तिकडे गेले आणि दिघे साहेबांचं कार्यकर्तृत्व, त्यांचं आयुष्य महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगभर सर्वांसमोर यावं अशी भावना ठेवून या सर्व टीमने धर्मवीर सुरू केला, मुक्काम पोस्ट ठाणे. आणि तो एवढा लोकप्रिय झाला 2022मध्ये. काय त्याला म्हणतो आपण, ब्लॉकबस्टर झाला. आणि जगाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांची झालेली ओळख अधिक घट्ट करण्यासाठी हा धर्मवीर पार्ट 2 या ठिकाणी सुरू होतोय. खरं म्हणजे आनंद दिघे साहेबांचं कार्यकर्तृत्व 3 तासाच्या सिनेमामध्ये आपण साध्यबद्ध करू शकत नाही. एवढं काम केलं आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये की एक समाजाला आणि समाजाची आणि काळाची गरज ओळखून त्यांनी अनेक निर्णय घेतले.